कशेडी घाटामधील भोगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे आणि आपण या दृश्यामधून पाहू शकताय की अशा पद्धतीने मलबा जो आहे हा खाली आलेला आहे। कशेडी घाटामधली जी वाहतूक आहे या वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा निर्माण झाला आणि बोगद्यातून ज्यावेळेला वाहतूक सुरू झाली यावेळेला मात्र या कशेडी घाटातून वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होत नाही। मात्र पर्यटक मोठ्या संख्येने या भागात येत असतात आणि हा जो मार्ग आहे हा पर्यायी मार्ग म्हणून मानला जातो। अद्यापही या ठिकाणी वाहतूक असते, या मार्गावरून चालू असते। यातच मुसळधार पाऊस हा रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये लगातार चालू आहे। याचा परिणाम म्हणून असा डोंगरामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रवाह निघतात आणि याबरोबर अशा पद्धतीने मलबा जो आहे घाटामधला हा अशा पद्धतीने खाली आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दरड या ठिकाणी कोसळलेली आहे। पोलादपूर भागामधली ही घटना आहे। भोगाव हे ठिकाण आहे आणि कशेडी घाटामधला हा सगळा जो परिसर आहे हा आपण पाहू शकतोय। अशी परिस्थिती धोकादायक या ठिकाणी पाहायला मिळते। वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे घडत आहेत। जेसीबीने अन्य साधन सामग्री या ठिकाणी पोहोचत आहे, मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही। मात्र पावसाचं प्रमाण जर असंच चालू राहिलं तर मात्र दरडी कोसळण्याच्या घटना आहेत ह्यामध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळणार। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, पोलादपूर, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।